पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तासगाव येथील एका सेवानिवृत्तास डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून तब्बल 59,09,000 रुपये उकळणाऱ्या पश्चिम बंगाल येथील दोघा भामट्यांना सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केलं आहे। त्यांच्या बँक खात्यात त्यापैकी 29,60,000 रुपये जमा झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। अबू हुसेन समसूल आलम वय वर्ष 38 राहणार हिंगे आडुनशिप काळीपडे रस्ता हडपसर मूळ राहणार बदुआ तालुका बुरवान जिल्हा मुर्शिदाबाद राज्य पश्चिम बंगाल आणि सुशील अकील राम वय वर्ष 34 राहणार फ्लोरा सीझन मॉल आमनोरा मॉल समोर मगरपट्टा पुणे मूळ राहणार पश्चिम बंगाल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी अण्णासाहेब बाळकुंड पाटील राहणार सुतारगल्ली सावळस तालुका तासगाव यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिनांक 16 जानेवारी रोजी फिर्याद दिली आहे आणि मागील काही महिन्यांपासून सायबर क्राईमशी संबंधित गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होते आहे। डिजिटल अरेस्ट प्रकरणात अनेक जणांचे आर्थिक नुकसान होत आहे। पश्चिम बंगाल येथील सदर दोन्ही आरोपींनी फिर्यादी अण्णासाहेब पाटील यांना सोशल मीडियावर मेसेज पाठवून तसेच व्हिडिओ कॉल केले। त्याद्वारे त्यांनी स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवून CBIचे लोगो दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली। तसेच सर्वोच्च न्यायालय आयकर खाते रिझर्व्ह बँक आदींची बनावट लेटरपॅड तयार करून ती पाठवली। डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून 59,09,000 रुपये उकळले। या प्रकरणी फिर्याद नोंद झाल्यावर सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्नेहागिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्यासह त्यांच्या पथकातील सतीश अल्दर करण परदेशी रेखा कोळी रुपाली पवार सलमा इनामदार विवेक साळुंखे दीपाली निटके शांतव्वा कोळी आदींनी तांत्रिक तपास करून 2 आरोपींना जेरबंद केले। फसवणुकीचा प्रकार हा झालेला आहे आणि दिनांक 8 ते 16 जानेवारी 2026 या कालावधीत ही फसवणूक घडली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।